जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। गेली अनेक वर्षापासून असलेल्या संभाजीनगर येथील अतिक्रमणावर निपाणी नगरपालिकेची कारवाई, नागरिकांमधून समाधान। निपाणी वार्ड क्रमांक 19 संभाजीनगर आणि शिंदेनगर येथे गेल्या अनेक वर्षापासून झालेले अतिक्रमण नगरपालिकेने कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले। आमदार सौ शशिकला चुल्ले यांच्या प्रयत्नातून रस्ता निर्मिती झाल्याने रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून शिंदेनगर येथे त्यांची वास्तव्याची व्यवस्था केलेली आहे। संभाजीनगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी सदाशिव पाटील यांना शिंदेनगर येथे घर देण्यात आलेले असून तुकाराम कोळी आणि श्रावण कोळी यांना पर्यायी जागेची व्यवस्था शिंदेनगर येथे करण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांनी दिली। गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या अतिक्रमणावरती कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे। यावेळी नगराध्यक्षा सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवटर, नगरसेवक शौकत मणेर, डॉक्टर जशराज गिरे, नगरसेविका सुजाता कदम, कावेरी मिर्जे यांच्यासह निपाणी नगरपालिकेचे आयुक्त दीपक हरदी, पालिका कर्मचारी वर्ग आणि स्थानिकांची मोठी उपस्थिती होती। दुर्लक्षित झालं होतं विषय की इथं 100 फुटी रस्ता मंजूर झाला। त्या रस्त्याच्या मध्ये दरम्यान बरीच वसाहत झालेली होती आणि त्या वसाहतीमध्ये त्यांना आपल्या घराच्या लाडक्या आमदार सौ शशिकला चुल्ले वहिनीजींनी दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी हक्कपत्र दिलेलं होतं। पण काहीतरी अनेक अडचणींमुळे किंवा समस्यांमुळे, टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे हा रस्ता करण्याचं लांबत चाललेलं होतं आणि ते होत नव्हतं। तर त्यासाठी आता इथल्या स्थानिक सगळ्या लोकांनी, सगळ्या नगरसेवकांनी, तसंच आपल्या भागाच्या लाडक्या आमदार शशिकला चुल्ले वहिनीजींनी सगळ्यांच्या सहकार्यामुळे, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे, आपल्या आयुक्तांच्या सहकार्यांच्यामुळे सगळ्यांनी मिळून आपण हे काम आता पूर्णत्वाला नेत आहे। तिथं असलेल्या लोकांचं आपण पुनर्वसन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना चांगली जागा मिळवून देऊन हा रस्ता आपण मोठा करण्याचं जे दुर्लक्षित काम होतं, की जे रखडलेलं काम होतं, ते पूर्णत्वाला आपण नेत आहे। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।